जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेषे संत संगे पूर्व पुण्य जरे होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् श्रीसंताजिया माता चरणावरी श्रीसंताजिया माता चरणावरी श्रीसंताजिया माता चरणावरी श्रीसंताजिया माता चरणावरी साष्टांगाये करी दंडवत साष्टांगाये करी दंडवत विश्रांती पावलो विश्रांती पावलो साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो विश्रांती पावलो सांभाळा जेथे जावे तेथे कपाळ सरसे लाभतो विशेषे संग पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा संत संगतीचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा कर्म आणि भोग यांचा अन्योन्य संबंध सांगणारा संतांच्या संगतीमध्ये प्रारब्ध कर्माचा प्रतिबंध आला तरीही संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभाची प्राप्ती होते अशा 2 अर्थाचं प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे. तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतात, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. तुम्ही जेथे जेथे जाता म्हणजे संसाराच्या जीवनामध्ये जे जे करता आणि जे जे भोगता तेथे तुमचं कपाळ म्हणजे दैव, त्याला आपण नशीब म्हणतो. जेथे जाता ते जेथे जेथे जे जे काही करिता त्याच्याकरता तुमचं दैव त्याला कारण असतं आणि जे जे काही भोगता त्या भोगण्याला सुद्धा तुमचं दैवच कारण असतं. दैवा वाचून भोगही नाही आणि दैवा वाचून कर्मही नाही. परमार्थ करत असताना माणसाची परमार्थातली प्रवृत्ती, परमार्थ घडणं, परमार्थ टिकणं, परमार्थाचा लाभ होणं
ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुमच्या दैवाने परमार्थात आणल्या जातं. दैवाने परमार्थाची प्रगती होते आणि दैवानेच त्या भाग्यानेच संतांची भेटन, त्या भाग्यानेच परमार्थाची परमसीमा होते. अर्धा भाग आहे. आणि पुढचं दैवानेच परमार्थातल्या विशेष प्रकारचा आनंद, भक्तीचा आनंद, ब्रह्मानंदाचा आनंद, मोक्षाचा आनंद, आनंदाचा भोगही तो दैवानेच मिळतो. जेथे जावे तेथे कपाळ सरसे, म्हणजे प्रपंचात जा की परमार्थात जा, प्रपंचाचं कर्म करा की परमार्थाचं कर्म करा, प्रपंचाचा भोग घ्या की परमार्थाचा भोग घ्या. तुम्हाला करण्यात आणि भोगण्यात दोन्ही ठिकाणी दैव, कर्म आणि भोग यांचा अत्यंत अन्योन्य संबंध आहे. आणि मग अशा कालामध्ये कर्माच्या, दैवाच्या विरहित माणसाला काही करता येत नाही आणि दैवाच्या विरहित माणसाला काही भोगता येत नाही. आणि मग जर दैवाचा प्रतिबंध असेल तर संत संगतीचं काय. पण कर्म करता करता, म्हणजे दैवाने कर्म करता करता आणि भोग भोगता भोगता संतांच्या संगतीमध्ये जर गेला तर त्याला विशेष लाभाची प्राप्ती होते. नाशवान लाभाची नाही, आत्मलाभाची, ब्रह्मलाभाची, परमात्म प्राप्तीच्या लाभाची त्याला प्राप्ती होते. म्हणजे याचा अर्थ तुमचं दैव ते लाभ प्राप्त करण्याकरता किंवा संतांची संगती करण्याकरता दैवाचा प्रतिबंध येऊ शकत नाही. कारण संत संगतीचा प्रभाव असा आहे, त्या दैवाच्या प्रभावाला ते कमी करतो. आणि म्हणून लाभतो विशेषे संत संगे. पण केव्हा, जर ज्याचं पूर्वपुण्य अनुकूल असेल तर. पूर्वपुण्य जर अनुकूल नसेल तर ती माणसं परमार्थात नाही त्या खटपटी करतात. कोण मठ बांधतो, कोण मंदिर बांधतो, कोण संस्था काढतो, कोण कथा करतो, कोण कीर्तन करतो, बोर्ड छापितो, काय काय करतो हे त्याचं त्याला पण कळत नाही. मग आशाने माणसाच्या परमार्थात गती होते का. नाही. पूर्वपुण्यच अनुकूल नाही. नाही त्या परंपरेत जाऊन पडतो, नाही त्या गुरुच्या दारपात्रात जाऊन पडतो, नाही त्या समाजाच्या पात्रात जाऊन पडतो आणि नाही त्या भानगडी त्याच्या पुढे उभे राहतात. असा प्रकार होतो. याच्याकरता उत्तम प्रकारचे गुरु लाभणं ही मोठी दैवाची गोष्ट असते. उत्तम प्रकारच्या संप्रदायात येणं एक दैवाची गोष्ट असते. आणि मग पूर्वपुण्य अनुकूल असेल तर संतांची भेट, पूर्वपुण्य अनुकूल असेल तर भगवंताची प्राप्ती, पूर्वपुण्य अनुकूल असेल तर तुम्हाला परमार्थ करण्याची संधी. माणसं धडधाकट असते, चांगली दानगे दुनगे, पण त्याच्या तोंडात कुठं नामस्मरण येते, त्याला कुठं वारी करावी वाटते, त्याला कुठं कीर्तन ऐकावं वाटतं का. अरे करंट कपाळ त्याच्या आयला भिकारचोट असे जन्माला आले ते कीर्तन येऊन झोपतात ती माणसं. पादरा जर पुण्यच नाही तर काय करशील तू. पूर्वपुण्य जरी होती सानुकूल, ज्याचं पूर्वपुण्य परमार्थ करायला अनुकूल, तसं प्रपंच करायला पूर्वपुण्य अनुकूल लागतं. पूर्वपुण्य अनुकूल लागतं त्याला. कोणत्याही माणसाला बायको मिळते का. नाही. आता आमसारख्याला नाही मिळाली, आमचं तेवढं पुण्य कमी पडलं. पण आता ज्यांना अशा मिळाल्यात काही सारखे त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. ज्यांना काही सारखे मिळत. विनोद सोडा, उत्तम प्रकारची आज्ञाधारक पत्नी मिळणं पूर्वपुण्य, अत्यंत आज्ञाधारक मुलगा पोटी येणं पूर्वपुण्य, परमार्थिक निघणं पूर्वपुण्य, श्रीमंती, बंगला, गाड्या, मोठमोठी मान पान, उत्तम खाणं, उत्तम पिणं, हे काय तुमच्या बापाची खिरपेंट आहे काय फुकट. त्याला मागच्या जन्मात पुण्य करावं लागतं, पूर्वजन्मात पुण्य करावं लागतं. प्रपंचातले भोग घ्या की परमार्थातले भोग घ्या, पूर्व पुण्याशिवाय फुकट काही बाजारात भाजीची जुडी पण फुकट मिळत नाही. हे काय रस्त्यावर पडलं काय एवढं हे. म्हणून पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, ज्याला पूर्व पुण्य अनुकूल होतं त्याला प्रपंचातलेही उच्चतम भोग
आणि परमार्थातलेही उच्चतम भोग. परमार्थातले उच्चतम भोग काय? परमार्थात माझ्याकडे पहा ना तुम्ही, माझ्याकडे पहा तुम्ही. मी कधी कोणाला मागत नाही, मी कधी कोणाचं काही घेतही नाही, मी कोणाकडं कोणाच्या दारात जात नाही. पण तरी गडी लय टाकाटक पाहिल्यापासून हे 50 पोरांची रेलचेल गाणारे वाजवणारे दिंडी गाडी माणसं. अहो मी माणसं मिनटाला ठोकरीतोय माणसाला. कोणाची स्तुती येन बैसन भाऊन दादा आला तर ये, बसला तर बैस आणि गेला तर जाय कुचे खा. तरी लोक माझ्यावर प्रेम करतात. असं नाही म्हणतो कीर्तन कोण ऐकन माझं मग. असं का होतं ते? पूर्व पुण्य अनुकूल असलं त्याला सगळे भोग त्याच्या पुढे हात जोडून उभे राहतात. हा सांगायचा मुद्दा, दुसरा नका लक्षात घेऊ. पूर्व पुण्य अनुकूल जर असेल तर मग अंतराय मूळ तिथं उत्पन्नच होत नाही. त्याला जे प्रतिबंध असतात, परमार्थ प्रवेश करण्यात प्रतिबंध असतो ते दूर होतो. परमार्थ करताना प्रतिबंध तो दूर होतो. संत भेटी जो प्रतिबंध तो दूर होतो. प्रपंचातल्या भोगातला प्रतिबंध तो दूर होतो. पूर्व पुण्य अनुकूल असेल तर अंतराय मूळ उत्पन्नच होत नाही. तिथे कुठलाही प्रतिबंध उत्पन्न होत नाही. आणि पूर्व पुण्य अनुकूल नसलं, उत्तम प्रकारची पत्नी असली तरी त्याला ती मधुच त्याच्या हातवर तूर देऊन निघून जाते. पूर्व पुण्य अनुकूल नाही, अंतराय प्रतिबंध उत्पन्न झाला की नाही. मुलगा मत चांगला आहे पण अर्ध्यात सोडून गेला, प्रतिबंध उत्पन्न झाला की नाही. परमार्थ मत चांगला करतो, त्याला मार्ग चांगला, सगळं चांगलं झालं पण मध्यंतरीच गात्र गलित झाले, रोग झाला, काही होऊ शकतं. मग जेव्हा तिथं त्याला प्रतिबंध निर्माण होतो ते पूर्व पुण्य अनुकूल नसतं. आणि पूर्व पुण्य अनुकूल असेल तर अंतराय मूळ जो प्रतिबंध आहे तो नुपजे तेथे उत्पन्न होऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी जेथे जावे तेथे कपाळ सरीसे आणि लाभतो विशेषे संत संगे. पूर्व पुण्य जरी होते सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे. आता तुम्हाला सांगितलं जे होतं ते भाग्याने दैवाने होतं. आणि म्हणून पत्नी मिळाली, श्रीमंती मिळाली, मुलगा मिळाला, बंगला मिळाला, मानपान मिळाले, शरीर चांगलं मिळालं, हे सगळं पुण्याचं काम आहे, हे भाग्याचं काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात पण काय, हे जरी भाग्य असलं तर ते भाग्य त्या भाग्याचं फल हे शाश्वत नाही, हे क्षणिक आहे, हे क्षणभंगूर आहे. पत्नी मिळाली म्हणजे काय जन्मपूर्ती का भाऊ ती? नाही 25 वर्षांनी आली आणि केव्हा सोडून जाईल काय, गेली. शाश्वत आहे का ते? नाही. अहो एखाद्याचा मुलगा, तरुण मुलगा जातो त्यावेळी त्या आई वडिलांना किती दुःख होतं. कोणाला जावा असं वाटतो का मुलगा? अशाश्वत. असे काय माणसं श्रीमंत होतात, गाड्यान गुड्यान आमकन तमकन, मधीच काय तिथं उलट चक्र फिरत, पारगडी सायकलीवर येतो गाड्या उडवणारा. का? शाश्वत नाही. प्रपंचातलं भाग्य, प्रपंचातलं दैव हे शाश्वत नाही. प्रपंचातला मान शाश्वत नाही. प्रपंचातला मान व्यासपीठावरचा, लग्नातला, पुढऱ्यातल्या सभेतला, हाऱ्यातोऱ्याचा, हे सगळं अशाश्वत आहे. त्याला कधी दगा बसेल याचा भरोसा नाही. आणि परमार्थातलं मान झाडाखाली बसला तरी त्याचं कोण हिरवून घेणार? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, त्याला कोण हिरवते? ते शाश्वत आहे. ते महाराज म्हणतात भाग्य तरी नो हे धन पुत्र आणि दारा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा आणि निकट वास बरा संता पायी. संतांच्या संगतीत असणारं भाग्य हे शाश्वत भाग्य आहे. आणि हे प्रपंचातल्या भोगाचं भाग्य हे अशाश्वत. तुका म्हणे धन आणि भाग्य अशाश्वत जाण असं आहे. आणि म्हणून प्रपंचातलं भाग्य, प्रपंचातलं दैव हे शाश्वत नाही. संतांच्या संगतीत मिळणारं फल हे शाश्वत आहे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे हेचे करावे मिरासी. मिरासी म्हणजे वतन. जसं आपण आपल्या नावची जमीन करतो आणि वतनदारी निर्माण करतो. वतनदारी म्हणजे जन्मभर हक्काने त्याचे उत्पन्न करून घ्यायचे, खायचे. एखादं भाड्याचं दुकान असेल की भाड्यानं दुकान दिलं असेल, घर असेल, जमीन असेल, ती वतन असतं आपलं. ते त्याला काय म्हणतो? वतन म्हणजे परंपरेने बापदाद्याची चालत आलेली हक्कदारी.
अशी हक्कदारी निर्माण करावी. पुढं संतांच्या संगतीची हक्कदारी तुका म्हणे ह्याची करावी मिराशी. का संतांच्या संगतीची हीच जर मिराशी केली तर काय होईल, बळी संतापाशी द्यावा जीव. मग संताच्या पाशी जीव द्यावा म्हणजे संतांच्या पुढे जायचं आणि फाशी घ्यायची का? संताच्या पुढे जायचं आणि काय औषध पिऊन मरायचं का? संताजवळ जाऊन जीव बळी द्यायचा अर्थ काय होतो? संतांना काया वाचा मनाने समर्पित होणं हा एक अर्थ आहे. आणि बळी द्यावा जीव याचा अर्थ संतांच्या संगतीत तत्वज्ञानाचा बोध ऐकून जीवत्वाचा बाध होतो. जीवपणा शिल्लक राहत नाही, जीव ब्रह्मरूप होऊन जातो. संतांच्या संत संगती ही मिराशी करावी. आणि संतांच्या संगतीत जाऊन आपण कृतकृत्य झालं तर जीवाचा बाध होतो, म्हणजे त्याला जीव बळी दिला असं म्हणतात. आणि मग किंवा काया वाचा म्हणजे जीवाचं समर्पित संतांच्या ठिकाणी समर्पण करावं, याला म्हणतात संतांच्या ठिकाणी जीव बळी दिला असा आहे. म्हणून पूर्व पुण्य जरी होते जानकोर, अंतराय मूळ नुपजे तेथे, असा अभंगाचा शब्दशा अर्थ सांगितला. अभंगाचा शब्दशा अर्थ सांगितल्याशिवाय दुसऱ्या माणसाने कधी काही बोलायचं नाही. विठाल 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 आजचा कार्यक्रम हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला पत्रिकेच्या द्वारा, आमंत्रणाच्या द्वारा तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या गावचे म्हणजे पाणे गावचे सुप्रसिद्ध बागायतदार सोपान रंगनाथ पाटील, वैकुंठवासी सोपान रंगनाथ पाटील यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध होतं. आणि अण्णांच्या बद्दल इथं बहुतेक सगळी माणसं आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. अतिशय गरीब मूर्ती, खूप गरीब मूर्ती. काय माणसं असं मी जर चिडलो तर मग काळ्या 4 मध्ये बोलून, काही 5 वेळा, काही 7 मध्ये पण बोलू शकतो मी. पण मी त्यांचं कधी बोलणं असं वरच्या स्वरात कधी ऐकलं नाही. ते म्हणजे काय म्हणतो आपण, शीतल स्वभाव, शांत स्वभाव, माळकरी, पारमार्थिक. आणि त्यांना जाऊन आज वर्ष झालं. ते त्यांचं हे वर्षश्राद्ध आहे, त्यांचं हे पुण्यस्मरण आहे, त्यांची ही पुण्यतिथी आहे. आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी विमल सोपान जंगले, आपण त्यांना, आम्ही सगळे विद्यार्थी त्यांना नानी म्हणतो. आम्ही त्या पाणीगावामध्ये सप्ताहाला यायचो. त्या काळात त्यांच्याकडेच आम्ही जास्त राहायचो, ते विद्यार्थी सगळे राहायचे त्यांच्याकडे. मग आता ते लोकांना गंमत वाटते, तुमच्याकडेच काहून महाराज जाते, आमच्याकडे काहून नाही महाराज जात. अरे गाढवा, हत्ती पोस्ट्याला बरं पण महाराज पोस्ट्याला बरं नाही, एवढं अवघड असतंय. महाराज घरी आणून बघ, मग काय होतं तुला कळत आहे ते. आज त्याच्याकरता खूप कष्ट घ्यावे लागतात, वेळ द्यावा लागतो, खर्च करावा लागतो. अवघड गोष्ट असते ती. खर्च प्रश्नाचा आणि कष्टाचा नसतो. तो महाराजांची मानसिकता जपायची असते आणि ती मानसिकता जाणून ते करायचं असतं. त्याच्यामुळे ते कोणाला नाही जमत ना ती गोष्ट. त्यामुळे त्या सोपानरावचा आमचा खूप दिवसाचा घनिष्ठ संबंध आहे. मला वाटतं लय 20-25 वर्ष झालं. योगेश महाराजाला माहीत असेल, योगेश महाराज लहान होते. आमचे बऱ्याच दिवस राहायचो पाणी गावामध्ये. रामायण केले, भागवत केला, कीर्तन सप्ते केले. पण ते आता आपल्या प्रकृतीत नाही, पिंडात नाही. ते गाव बांधून ठेवायचं, आपले शिष्य बनवायचे, मग ते वातावरण कौंडाळ करायचं, ते आपल्याला काही जमत नाही. कोणालाही उताला घेतो गळ्यात, बांध तुझ्या गळ्यात, मारवड या तिकडं. काय त्याच्यात काय असतं ते. असं तो भाग जोपर्यंत होता तोपर्यंत आमचे त्या ठिकाणी, आता मला नावं नाही आठवत आता त्यांच्या. आमचे ते भागवत जंगली होते एक, आता ते सगळे तोंडापुढे नाव आहेत पण येत नाहीत आमचे. एक गुरुजी होते, एक साहेब जंगली होते. आता गाव सगळं जंगलेचं, कोणाचं नाव घेऊ, तुम्हाला सगळे जंगली होते. त्या काळात खूप कार्यक्रम. एक मला वाटतं काही 8-10 वर्ष मस्त असा 400 लोक पारण्याला बसले होते. 400 लोक, एवढं वातावरण तिथं फार झिरो होता. तिथं असं वातावरण बनलं त्या पाणेगावचं, म्हणजे काय विचारूच नका. त्या रामायण केलं त्या काळात, तर त्या माणसंच, गाड्या पण मायनात पुरीकडं, सगळे 2-3 गाव जमाय सगळे. असं झालं तर कार्यक्रम छान झाला होता कार्यक्रम. असं तो भाग. त्यांची पत्नी विमलाताई जंगले, नानी आपण त्यांना म्हणतो, त्याप्रमाणे त्यांची भाऊजाई या ठिकाणी मुक्ताबाई ज्ञानदेव
जंगले त्यांची भावजाई, दुसरी भावजाई त्यांची आहे शांताबाई नामदेव जंगले. हा, कांताबाई, म्हातारे माणसं समजून घ्यावं. शांत आणि कांताच एवढं काय रे तुम्हाला, इथं लग्नात नाव घेतो काय मी. बर बर, तुमचं मान्य करतो. शांताबाई नामदेव पाटील जंगले. आणि त्याचप्रमाणे इथं सौ मथुराबाई भावनदास मुरकुटे ही अण्णांची बहीण होती. त्याचप्रमाणे सौ रखमाबाई नानाभाऊ झुगे ही पण त्यांची बहीण होती. त्याचप्रमाणे सौ यमुनाबाई हरिभाऊ पाटील मुरकुटे ही पण त्यांची बहीण होती. त्याचप्रमाणे मंगलाबाई काशीनाथ दुशिंग ही त्यांची बहीण होती. आणि ज्ञानेश्वर सोपान पाटील जंगले हा ज्ञानेश्वर हा त्यांचा मोठा मुलगा आहे. आणि दुसरा लक्ष्मण सोपान जंगले, त्याला कोणला एकाला बंडू म्हणतोय मी. हा, त्यालाच कोणला म्हणतो कारण पण त्याला का बंडू, मी त्यावेळी म्हणायचो बंडू बंडू म्हणायचं, तो ओ म्हणायचा. हा, पिंटू होता कारण ते बारक होते, काय नाव ते पारणाला, बबल्या. अरे त्या बबल्याने काय का धिंगाणा केला होता तुम्हाला सांगतो. ते म्हणायचं मला म्हणायचं मग तुमच्या मांडीवर बसून मला पारण करायचं. ते खालीच बसा ना तर लई मूर्ती होती सर. ते आता मोठा झाला असेल तो आता. बरे बघ, चांगली आनंदाची गोष्ट आहे. पण परमार्थ करीत होते. घर सगळं कुटुंब माळकरी आहे, संस्कारित आहे. चला, हे त्यांच्या परंपरेची देण आहे, असो तो भाग. त्याचप्रमाणे रामभाऊ नामदेव जंगले हे त्यांचे पुतणे आहेत आता खूप चांगले आहेत, परमार्थ करतात. त्याचप्रमाणे श्याम नामदेव जंगले हे त्यांचे पुतणे आहेत. कुटुंब सगळं जोडून आहे, एकत्र आहे. आणि त्यांच्याबरोबर आमचे हौशबापू जंगले आणि विजय जंगले. पण ते पण बहुतेक दुसऱ्या माणसाला हे वेगळेच असं वाटत नाही, सगळं कुटुंब एक आहे असं वाटतं. खूप प्रेमळ माणसं आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. असो तो भाग. आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन सगळे जंगले कुटुंब एकत्र येऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं. फार छान आयोजन केलं. कार्यक्रम इथं होणं गरजेचं होतं. आता पाऊस नसता तरी इथलंच चांगलं होतं, आणि पाऊस असता तर हेच चांगलं होतं. कारण आता तिथं एवढ्या गाड्या कुठं लावायच्या, आता एवढी माणसं कुठं बसणार तिथं, पंगत कुठं बसायची. आता मेन काम तर ते येतं पंक्तीचं, नाही का. आता त्याकरता जागा छान निवडली, सगळंच छान झालंय. आता मी कीर्तन करतो, मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त काय नको. कारण ह्या भागातले सगळे श्रोते ऐकणारे श्रोते आहेत. वर्ष श्राद्धाचं सांगायचं ठरलं तर कर्म सांगून त्याचं काय पोट भरत आहे, त्याचं काय पिंडदान करावं लागतं. आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आपल्याला पिंडदान करावं लागतं. परंपरेमध्ये आहे, शासन मोठं त्याचं चिंतन लिहिलं आपल्या ग्रंथात, मी खूप लिहिलेलं आहे ते. अन्नदान पिंडदान का करावं, कशा करता करावं, त्या जीवाच्या उद्धाराकरता घरातल्या कुटुंबाला पिंडदान करणं हे गरजेची गोष्ट असते. त्या जीवाचा उद्धार होतो, त्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. म्हणून प्रत्येकाने आपले माता पिता चुलते आजी आजोबा यांचं पिंडदान आणि वर्षाला केलं पाहिजे. मी माझ्या वडिलाचं 40 वर्ष अजून करतो, प्रत्येक वर्षी करतो. त्याला लागतंय काय, एवढा भात शिजवायचा, ब्राह्मण बोलायचा, पिंडदान करायचा, विषय मिटला. अर्ध्या तासाचा खेळ आपल्या पितराच्या उद्धाराकरता करावं लागतं. आणि ते या सर्वांनी केलं आहे, मी त्यांना धन्यवाद देतो. असो, मी माझ्या कीर्तनाकडे ओढतो. पुण्यतिथीचं व श्राद्धाचं कीर्तन म्हटलं की संत संगतीतलं वर्णन करावं असं थोडंसं आहे, म्हणून या ठिकाणी संतांचा अभंग घेतला आहे. असो, विठाल विठाल विठ्ठल 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 जेथे जावे तेथे कपाळ सरसे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, दैवा वाचून माणसाला काहीही करता येत नाही. दैवानी जन्म, दैवानी जगणं आणि दैवानी मरण, किती गोष्टी सांगितल्या. दैवाशिवाय तुम्हाला जन्म घेता येत नाही, दैवाशिवाय तुम्हाला जगताही येत नाही.
आणि दैवाशिवाय माणसाला मरताही येत नाही. तुमचं दैव, तुमचं आमचं दैव ठरवतं केव्हा मरायचं, कुठं मरायचं आणि कसं मरायचं. तुमचं आमचं दैव ठरवतं कसं जगायचं. तुम्ही जगण्यात स्वातंत्र्य नाही. गडबड ना करू रे, त्यांना बाजूला काढून दे. जगणं तुमच्या आमच्या स्वाधीन नसतं. आपण म्हटलं आपण असं जगणार आहोत, तसं जगणार आहोत, असंही जगता येत नाही, तसंही जगता येत नाही. श्रीमंत माणसं असूनही भिकाऱ्यासारखं ताक पिऊन जगतात आणि गरीब माणसं भीक मागून सुद्धा 2, 2.5, 3 भाकरी खाऊन धनाधन सफरचंदासारखे गाल असतात. याचा अर्थ काय? तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही भोगू शकता का? आणि तुमच्याकडे नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही असं आहे का? असं काय नाही. दैवाची गोष्ट आहे. दैव जर अनुकूल असेल ते दैव तुम्हाला तसं जगवतं. मग पहिलं काय सांगितलं? दैवाप्रमाणे जन्म. पशु का झाले, पक्षी का झाले, हीन योनीला का गेले? जर ज्याचं दैव असेल तर ती पशु पक्षाच्या योनीत जातात. जर त्याचं दैव असेल पुण्याचं तर तो स्वर्गाला देव योनीमध्ये जातो. आणि ज्याचं दैव पुण्य जर चांगला असेल तो मनुष्य जन्माला येतो. मनुष्य जन्माला काय येतो? तो असा फुकट येतो का? तो नाही. नाथ महाराज म्हणतात, धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरी. फळ ते धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरिविना. फळ ते निर्फळ हरिविना. फळ ते निर्फळ हरिविना. धन्य माय व्याली सुकृताचे फळ ते निर्फळ हरिविना. फळ ते निर्फळ हरिविना. फळ ते निर्फळ हरिविना. धन्य माय व्याली, धन्य माय व्याली फुकट आहे का होते? सुकृताचे फळ. सुकृताचं फळ म्हणजे पुण्याचं फळ आहे. पुण्य म्हणजे दैव. दैव असेल तर तुम्हाला नरदेह प्राप्त होतो. म्हणजे जेथे जावे तेथे. पहिली गोष्ट जन्माची, जेथे जावे तेथे. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. असे फळ म्हणजे जर तुम्हाला जन्म घ्यायचा, बहुता सुकृती फुकट आहे का ते? बहुता सुकृती याचा अर्थ काय? अरे बहुता सुकृती गोष्ट आहे. दैव असेल तर बहुता सुकृती नरदेह लाधला. पण पुढे काय? भक्तिविन गेला अधोगती. भगवान सर्वांना संधी देतो. कशाची? सगळ्याची संधी देतो. श्रीमंत होण्याची संधी देतो, बुवा होण्याची संधी देतो, अजून राजकारण निवडण्याची संधी देतो. सगळ्याला सगळी संधी देतो. देऊन पाहतो कोणला संधीचं सोनं करता येतं आणि कोणला संधीची माती करता येते. ते ज्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तसं भगवंताने आपल्याला अत्यंत पुण्याने नरदेह दिला, पण बहुता सुकृती नरदेह लाधला. आणि पुढे भक्तीविन गेला अधोगती. देवे दिला देह. आणि पुढे काय ते? चांगलं पाठांतर आहे तुमच्या. तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधिकेचा फाटा म्हणजे काय? ते पूर्वीच्या कालामध्ये आमच्याकडे हुरडा खायचे. त्या हुरड्याच्या पार्ट्या फार राहायच्या त्या. आज काय हुरडा बिरडा गेला सगळा. आता हुरडा गेला, त्या आकट्या गेल्या, ते चोळायचं गेलं आणि खायचं गेलं. जर आज त्या लोकांना हुरडा जर दाखवला तर ते पळतील ते लोक, हे काय म्हणून. आणि मग ते हुरडा खायचं तर त्या काळात ते हुरड्याच्या पार्ट्यावर ते ब्राह्मण लोक, शेठजी लोक, आपली लोक बोलायचे त्यांना हुरडा खायला. पण हुरडा खायला बोलल्यानंतर मग ते शेठ लोक असायचे. मग ते येताना मग तसं नाही, ते हुरडा खायला झालं की मग त्यांची पंगत असायची. पंगत त्यांची ती गोळे रोटीची पंगत असायची. गोळे रोटे, भात, वरण, तूप, आमकं तमकं, ती रंगीत पंगत असायची. आणि हुरडा खायचं तर मग त्याला दही, गूळ, चटणी, आमकं तमकं बरंच राहायचं त्याला ते खायचं.
बरं त्यांना हुरडा आपल्यासारखा नव्हता चालत, हिरवागार. त्यांना ते भोंडी हिरव्याला भोंडी येतात आणि धोड असला असं चोळलं का स्वच्छ, हां तर हा हुरडा चांगला आहे. मग काय गोपीचंद, केशवचंद, टबूचंद, सफरचंद सगळे चंद जमले. आता जेव्हा केशवचंदनी हुरडा खाल्ला, खाय हुरडा खाय चटणी, काय हुरडा खाय चटणी, खाल्ला हुरडा चटणी. आता जेव्हा पोटात गडबड झाली, अर्जंट कॉल. आता त्या काळात काय असे संडास थोडीच होते, त्यांनी काना जाणं गुतवलं. आता कुठं संडास म्हणता, पळाला वाड्याला पळाला, पण जाता जाता आंबे घेता आणि पळाला तिकडं. आता हुरडा खायचा झाला, केशवचंद तिकडं हुरडा खायचा झाला, पंगत बसली, पंगत वाढली, गोळे रोटे वाढले, वरण वाढलं, पण ते तुपाचा तांब्या कुठे? अरे तुपाचा तांब्या कुठे? केशवचंद तिकून कानात जाणून तांबे घेऊन आला. इकून गोपीचंद म्हणलं, अरे तिकडे कुठं तांबे घेऊन गेला? ते म्हणलं काय झालं? अरे गाढ हो म्हणलं, ते तुपाचा तांबे. ते म्हणलं तुपाचा आहे का? तरी म्हणलं इकडचं पाणी एवढं चिकट काऊन इकडे म्हणलं. तांबे आणला कशाला? जेवायला. तुपाचा तांबे आणला कशाला? जेवायला. आणि वापरला कुठं? संडासला. त्याला म्हणतात बादिकेचा फाटा. तुकाराम महाराज म्हणतात याला म्हणतात बादिकेचा फाटा झाला. पूर्व सुकृत आणि दैवानी देह मिळाला. पण महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. माझा एक मुद्दा संपवतो लवकर, किती त्याच्यावर पूर्ण कीर्तन केलं तरी सांगता येते. पण मुद्दा एवढा आहे, देह मिळाला तो दैवाने जेथे जावे तेथे. पुढे जगायचं असेल तर दैव वाचून जगता येतं का? दैव वाचून जगता येत नाही. आपण ठरवून जगता येत नाही, दैवाने द्यावं लागतं. अरे देऊन सुद्धा वर पहा माझ्याकडे, खाली काय पाहता रे? दैवाने द्यावं लागतं आणि दैवाने भोगावं लागतं. दैवाने उदंड दिलं, भोगता कुठे येते? मला दैवाने उदंड दिले माझ्या पुढे, हे बदामाचे फळाचे कशाचे गठोडबडीत माझ्या मागे पुढे, नुसता त्याच्याकडे टकाटका पाहतोय. देण्याचं भाग्य आहे, पण भोगण्याचं भाग्य कुठे आहे? दैवानी जसं द्यावं लागतं ते दैवानी भोगता यावं लागतं. उदंड श्रीमंत असतात, पण मग त्यांना भोगता येते का ती गोष्ट? नाही. जसं जन्म दैवाचा आहे तसं जगणं दैवानी. जन्म जसा दैवानी आहे तसं तुम्हाला जगणं सुद्धा दैवानीच असतं. दैवच तुम्हाला श्रीमंत करतं, तुमचं दैवच तुम्हाला भिकारी करतं. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड सिद्धांत मांडला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय? अदृष्ट काय? भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात आपैसे घररी घे. दैव असेल तर मातीला हात लावला तर त्याचं सोनं होतं, आणि दैव नसेल तर सोन्याला हात लावलं तर त्याची माती होती का नाही? हा काय प्रकार आहे? हा चमत्काराचा दैवाचा चमत्कार आहे ना. म्हणून भाग्याचे निभडसे, भाग्य जर तुमचं झालं तर तुम्हाला काहीही कमी पडत नाही. भाग्याचे निभडसे, भाग्याचा उदय झाला तर पाहिजे ती गोष्ट येते तुम्हाला, त्याला काही कमी पडत नाही. म्हणजे जे भोगायचंय आणि जे मिळायचंय ते सगळं दैवाने मिळतं. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान
मानधन हे तो प्रारब्धा अधीन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, का सोस करशी वाया, भज मना पंढरीराया. प्रारब्धेची जोडे धन. माणसं म्हणतात महाराज अहो काय सांगावं, एवढा अभ्यास केला, एवढे कष्ट केले, लय प्रयत्न केले, लय मोठ्या नोकरी लागलो, तू एकटाच होता काय वर्गात? ज्याचा लय ऊस कांदे काय मार इतके कष्ट केले म्हणून एवढे कांदे असे केले, तमकं केलं, ऊस लावला, असं पाणी दिलं, तमकं दिलं, आमकं दिलं, आणि ह्या वर्षी काय झालं मग? तसं नसतं ते बाबा. हे करण्याची गोष्ट ही निसर्ग असतो, ती माणसं करीतातच. पाय बांधले तरी ती थांबत नाहीत, ते करतातच ती माणसं. पण त्यातून येणारं जे असेल, दैव अनुकूल असेल तरच ते मिळतं. दैव अनुकूल असेल तरच ते मिळतं, त्याच्याशिवाय मिळत नाही. अनेकाने बोर घेतले, सगळ्यालाच पाणी लागलं असं नाही. अनेकाने शेती केली, सगळ्यांनाच तुम्हाला भरपूर पैसा मिळाला असं नाही. अनेकाने परीक्षा दिल्या, सगळ्यांनाच मोठ्या नोकऱ्या लागल्या असं नाही. ज्यांना लागल्या त्या का, ज्यांना नाही लागल्या त्या का? प्रयत्न तर सगळ्यांनी केले, सगळ्यांनी ज्यांना देऊ अभ्यास केला, सगळ्यांनी शेती सारखीच केली, सगळ्यांनी रात्री एवढे कष्ट केले. बिघडलं कुठं? कुठंच नाही बिघडलं. फक्त एकच बिघडलं, याचं दैव असं आणि याचं दैव, याचं सुदैव आणि म्हणून याला हे मिळालं, आणि याचं दुर्दैव आणि म्हणून याला नाही मिळालं. मग मिळणं आणि न मिळणं हे दैवाधीन असतं, करणं हे प्रयत्नाधीन. करावंच लागतं, ते माणसं करतातच असं आहे. आणि म्हणून जे मिळतं ते दैवाने मिळतं. म्हणून तुकोबाराया सांगतात, जिथे जावे तेथे कपाळ सरिसे. तुम्हाला भोग कर्मानेच म्हणजे दैवानेच आपल्याला हे जे काही मिळतं ते देह मिळाला. आणि जगण्याच्या बाबतीत सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात नाही होत तसं. श्रीमंत माणसं पाहिलीत, आणि खूप श्रीमंत माणसं, श्रीमंत माणसं असतात पण नुसतं ताक पिऊन राहावं लागतं. श्रीमंत माणसं असतात पण नुसती पेज पिऊन राहावं लागतं. साखरे कारखान्याचा चेअरमन असतो, जिलबी खाणं मग लाडू खा चहा, साखर नाही 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 नाही, साखरेचं नाव काढलं तर चक्कर येते. झालं काय? दैव कुठं आहे? दैव नाही ना, असं आहे. तुम्हाला तर नको ते ग्राम्य उदाहरण सांगायला, पण उत्तम मुलगा असला म्हणजे त्याचा आनंद मिळेल असं नाही. उत्तम पत्नी असली म्हणजे तिचा आनंद मिळेल असं नाही. नवरा बाहेरून पुढून आला का पत्नी मागच्या दारात निघती, एवढ्यात तुम्हाला भरपूर कळालं असेल. त्याच्यापेक्षा जास्त सांगायची का? अरे एक दाम्पत्य असं आहे का मरेपर्यंत एवढी आनंदाने जीवन जगतात, ते का? आणि यांचा मध्ये स्फोट होतोय, ते का? काहींचे मुलं मरेपर्यंत आज्ञा धारण, ते का? आणि ज्यांचे आज्ञा धारण नाही त्याचं ऐकतच नाही, तरी का? सगळ्यांचं शरीर काहींचं आरोग्य मरेपर्यंत, मात्र मरायला टेकलीत माणसं तरी ते माझं जोडीदार एक फिरायला सकाळी, तो काल संध्याकाळी 4-6 वडे खाल्ले, वडापाव खाल्ले 4-6, त्यामुळे संध्याकाळी कमी जेवलो. आयला मी माझ्या तोंडात मारून घेतली, 5-6 वडे खाल्लेत म्हणतोय तरी संध्याकाळी जेवायला म्हणतोय. म्हणजे एवढं आरोग्य चांगलं, एवढं आरोग्य चांगलं. आता काय काय माणसांनी त्याचा वास घेतला त्याला ॲडमिट करावं लागतंय. ते तुकाराम महाराज म्हणतात नाराज नको हो, जेथे जावे तेथे कपाळ सरसे. तुकाराम महाराज म्हणतात भोगतो न घडे संचितावा जो, भोगतो न घडे संचितावा जो, भोगतो न घडे संचितावा जोने, भोगतो न घडे संचितावा जोने. समाधान करावे ते मन, समाधान मनवनी मनी मानून येखे, म्हणून आमनी मानून येखेद. करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, मनोन
संचिता वाचोनी आणि करावे ते म्हणी मुद्दा संपलाय भाग्याचे निभडसे. जर दैव तुम्हाला जसं असेल तसं जगावं लागतं आणि तसं जगा. आगावपणा करू नका. देवानी दैवानी ठरवलं तुम्हाला सायकलीवर बसायचं तर सायकलीवरच बसा. चोऱ्या करून लोकांचे बाण करून वाकडं तिकडं करून मोटरसायकल घेऊन दामट्याच्या भानगडीत पडू नका. त्याची फार किंमत मोजावी लागते. ती नीती आणि अनीती एवढी बलवान आहे. ती देवाला वाकवते, ती संतांना पण वाकवते आणि ती मोठ्या मोठ्या दैत्यांना पण वाकवते. जगात आपली काय किंमत घेऊन बसलात तुम्ही? अनीती माणसाला भयंकर किंमत मोजायला लावते. तुम्हाला खूप उदाहरण सांगेन मी, पण ते एवढा वेळ नाही मला सांगायचं. अनीती माणसाला किंमत मोजावी लागते. आणि म्हणून जसं दैव असेल, तुकाराम म्हणून म्हणे मानू नाही. खेत पुढचं काय म्हणजे म्हणून म्हणी मानू नये खेत. एका ठिकाणी काय संतुष्ट राह किंवा असं काय नाथमारच्या हरिपाठातला अभंग चित्त ठेविले आनंद ते तैसेचे राहावे आणि चित्त असो द्यावे समाधान. हे सूत्र ज्याला जमतं त्याला जीवन आनंदी जगता येत. तुम्ही असं तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल 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 जीवन समजून घ्या. पहिले जीवन समजून घ्या. पोथ्या वाचल्या पोथ्या ऐकल्या त्यांनी जीवन बदलत नाही. पहिलं जीवन समजून घ्यावं लागतं, म्हणजे जीवन जगता येतं. जीवन समजलं जीवन जगता येतं. जीवनच नाही अरे काय 100 कीर्तन ऐकते काय होतं? जीवन समजून घे, जगणं समजून घे आणि मग माणसाला जगता येतं. मोठा पूर आला आणि पुरामध्ये वाळलेलं पान पडलं. तुम्हाला चित्र क्लिअर झालं. नदीच्या काठचे गावचे माणसं तुम्ही, आपल्या मुळा नदीला पूर आला म्हणा आणि एक कोणतं तुम्हाला पाहिजे ते एक पान पडलं, पण वाळलेलं पान पडलं होतं मध्ये पुरात पडलं होतं. ते कुणीकडे जाईल आता? ते कुणीकडे जाईल? घावटे पाटील पाणी नाही मग पान कुणीकडे जाईल? जिकडं पूर चालला तिकडे जाईल. जर ते लक्ष देऊन आहे का, उदाहरण किरकोळ आहे. जर त्या पानाने उलट जायचं ठरवलं जाईल का? ते का त्याला प्रवाह उलटा पार करण्याची शक्ती झाला. मग त्याने पलीकडच्या काठाला जायचं ठरवलं जाता येईल का? त्याला प्रवाह ह्या बाजूला टाकून तिकडं पुढे जाता येत. त्याने अलीकडच्या काठाला यायला ठरवतं जाता येईल का त्याला? जिवंत उदाहरण किरकोळ असू द्या. ते पान उलट नाही जाऊ शकत, ते पान पलीकडच्या काठाला नाही जाऊ शकत, ते पान अलीकडच्या काठाला नाही जाऊ. मग कोणीकडे जाईल? ते पुढे जाईल. ते पुढे तिकडचं आहे का महत्वाचं आता. पण त्या पानाने त्याला घाई झाली तेव्हा पुराच्या नादी लागून जमायचं नाही. तिने जरा पुढे पळायला सुरुवात केली. जमन का? पुढे पळता येते का? इकडे जाता येते का? त्याला इकडे जाता येते का? त्याला इकडे जाता येते का? मग त्याला काय करावं लागतं? झक मारून जसा पुराचा प्रवाह आहे तसं जावं लागतं. दृष्टांत सगळा समजला. त्या पानाच्या जागेवर आपण स्वतः घ्या आणि हा सृष्टीचा पूर असा प्रवाह चाललेला आहे. आपण ना त्याला कोंडून पलीकडे जाऊ शकत नाही, ना त्याला सोडून आपण अलीकडे येऊ शकत नाही, ना आपण त्याच्या विरुद्ध जाता येत नाही, ना त्याच्या पुढे वेगाने जाता येत नाही. जसं पुढे आलं तसं स्वीकारावं लागतं, नाही झक मारून स्वीकारावं लागतं. आलेला रोग, आलेला अपमान, आलेलं दारिद्र्य, आलेली श्रीमंती, आलेला मान, मिळालेला परमार्थ जसं आहेत. आता बऱ्याच वेळा माग रपरपा गारी पडायला आल्या. काय केलं कोणी? दुष्काळ पडला. काय करता कोणाचं? थंडी पडली जोरात. काय करता कोणाचं? करता काय कोणाचं? कोणावर केस करता? म्हणजे गप स्वीकारावं लागतं. गेल्या वर्षी 5 लाखाचं उत्पन्न झालं आणि या वर्षी 7 लाखाचं झालं. ते 7 लाखाचे तुझ्या हात नव्हतं, त्याच्या पुढच्या वर्षी 3 लाखाचं झालं. 3 लाखाचे तुझ्या हातात नाही, 7 लाखाचे तुझ्या हातात नाही. एक श्लोक म्हणतो, संपवतो. भगवान सांगतात कर्मण्येवाधिकार असते. पाठ नका करू. कर्मणी एव अधिकार हा फलेषु मा. म्हणजे याचा अर्थ काय आहे?
फलात तुझा अधिकार नाही, याचा अर्थ तुझी अक्कल तिथं काहीच नाही चालत, असा आहे त्याचा अर्थ. तुझी अक्कल आहे तिथं चालत नाही आणि तुला काही क्रिया पण करता येत नाही. तू त्याच्यात बदल करण्याचं सामर्थ्य तुझ्यात नाही, याचा अर्थ असा आहे. मा फलिशु कदाचन म्हणजे त्याच्यात बदल करण्याचं सामर्थ्य तुमच्या अधिकार कक्षेत येत नाही. आणि म्हणून कर्म करा, शुद्ध करा. शुद्ध कर्म केलं तर शास्त्रयुक्त करा, मग तुम्हाला जे मिळायचं ते त्यातून बाहेर येईल, त्याला ते स्वीकारावं लागतं. आणि म्हणून मला तात्पर्य सांगायचंय, जगणं ही गोष्ट जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. एवढी जरी श्रीमंती असली तरी सुद्धा, मग एवढं जरी, तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल 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 भाग्याचे निभडसे उद्यम येतं ते सगळं. एक मनुष्य एवढा श्रीमंत होता, मूलबाळ नव्हतं, भरपूर धन त्याच्याकडे, एवढं धन, धनाच्या थप्प्याचे थप्प्या. ती बायको त्या धनाला एवढी वैतागली होती, काय करावं ते झाडता झाडता त्या धनाची थप्पी पडली तिच्या पाठीत. आणि पाठीत पडल्यानंतर तिचं कंबरडं मोडलं. आणि मोडल्यानंतर तिने तो झाडू उलटा केला. कशाला उलटा केला असेल तो? कशाला केला तेवढं तुम्हाला नसेल माहिती. मुर्द्या, तुला किती दिवस सांग, ह्या धनाचं वाटोळ कर, नको मला त्याला त्रास झालाय, तर ते रोज धन वाढीतच चाललाय तू. मग काय करू मी? मस्त पुष्कळ त्याला वाटितो, पण ते येतच ना, त्याला काय करू? काय नाही, जा राजाची मोठी खोड कर. राजाची मोठी खोड केली का तुम्ही, मग तुम्हाला मोठा दंड होईल, हे सगळं घर रिकामं होऊन जाईल. भाग्याचे निभडसे याच्याकरता उदाहरण सांगतो तुम्हाला. त्याला वाटलं काय करू काय करू काय करू, गेला दरबारात. आता पूर्वीच्या काळात छोटे छोटे राजे राहायचे, राजा राहायचा, लोकांना याला परवानगी राहायची. गेला दरबारात, गेला, राजा बसला होता सिंहासनावरती. ते वाटलं काय करू आता, राजाची मोठी खोड करायची. मोठी खोड करायची तर मग तो गेला, सभा बसलेली असताना त्यांनी त्याच्या पायातलं पायतान काढलं, जेव्हा राजाला फेकून मारलं. आता का साधा गुन्हा आहे का तो? राजा येतो, सभा भरलेली येतो, लगेच पकडला, धरा पकडा, कोण झाला राजाला मारतो, अमकं तमकं. जे वातावरण तयार झालं, मला कोण तो फाशी द्या, कोणतं दंड करा, कोण कुठडी टाका. तेवढ्यात राजाच्या डोक्याचा मुकुट खाली पडला, पण त्या मुकुटात असं नागाचं पिल्लू असं वळवळ करायला लागलं. राजा म्हणला, अरे अरे अरे, मला मारू नका, इकडं ना त्याला. अरे कोण म्हणले, हा एवढा सुज्ञ पुरुष, माझा जीव वाचला म्हटले, नाही तर ह्या माझ्या मुकुटात कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसलो होतं, नागाचं पिल्लू जर मला चावलं असतं तर मी मेलो असतो. म्हणले याला या 10 हाती लाधा, म्हणले सोन्याच्या मोहराच्या घरी जाऊ द्या. भाग्याचे निभडसे. आता ह्यो इथंच असताना बायको तिथं शिव्या देत होती, ते 10 हाती दारात राहिली होती. आता तोंड झोडायला लागली, मुर्द्या हे आणलं कशाला, हे नको म्हणते मी. हा आला तो मागून, ती हाती उतर ढिगच ढिग घरामध्ये. आता जेव्हा बायको संतपली, जा म्हणली मोठी खोड करा काहीतरी. आता काय मोठी खोड करू, याच्यापेक्षा कोणती मोठी खोड करू, आता मला दंड होईल, मला असं वाटलं, तर त्याला काय करू म्हटलं मी. आता गेला, आता काय करू, सगळ्यात मोठी. आता कोणाच्या पत्नीची छेड काढली तर लई मोठी खोड होती. मग तो काय गेला, तो म्हणला आता लई मोठी खोड करायची. गेला, राणीसाहेब जिथं आंघोळ करीत होत्या ना, त्या न्हाणी घराकडे गेला. त्यावेळी बाथरूम नव्हतं, न्हाणी घर होतं त्यावेळी. तो गेला, राणीसाहेब इकडं तिकडं सगळ्या दाशी बिशी ढकलून गेलेलं होतं. राणीचा हात धरला, भरा भरा बाहेर ओढली, अर्ध्या कपड्यावर राणी बाहेर ओढीत आणली. आता याच्यापेक्षा मोठी खोड कोणती? आता मात्र याला मारणार नाही तर याला लय दंड करणार, असं ठरलं महाराज. अरे भाग्याचे निभडसे, ती राणी बाहेर ओढीत आणली, वातावरण जेव्हा पेटलंय महाराज. पण एक त्याचं सुदैव असं, राणी ओढीत आणली, ती न्हाणी घर माग धपकन पडलं. आणि धपकन पडल्यानंतर महाराज, मग राजेपर्यंत बातमी गेली, राजांचे सगळे आले वातावरण. प्रधानजी म्हणला, महाराज काल तुम्हाला वाचवलं आणि आज पहा ना, या माणसानी त्या राणीला बाहेर नसतं ओढलं तर आता राणीचा प्रेत मेली असती राणी. आता पाहणे कसं झालं. अरे कोणी म्हणतो, तो कालचाच पुरुष. म्हणले आज 20 हाती लादा आणि याच्या घरी जाऊ द्या. याला काय म्हणतात, भाग्याचे नि भडशे आणि उद्यमाचे नि मिशे.
भाग्य एकदा तुम्हाला अनुकूल झाल्याच्या नंतर जेथे जावे तेथे कपाळ सरिसे विठाल विठाल एकदा भाग्य द्यायला लागलं तर किती काही लाता मारू मारू देत. असं एका माणूस नांगर हाकायला गेला आणि त्याच्या नांगराला धनाचं गठुडं लागलं. तो नाही नको भाऊ आपल्याला, म्हणलं काय करायचं लोकांचं, धैर्य हरिपालंगावरी भगवान देईल तेवढं बा झालं आपल्याला. आता गावात बातमी समजली का याच्या नांगराला धनाचा हांडा लागला, पण ते तसंच पुरून टाकला. हे कोणाला खरं वाटेल? माझं आली लोक त्याच्या घरी, हे तुला धनाचा हांडा मी तो नाही घेतला म्हणजे तिकडं शेतात पडला, मला नको लोकांचं काय करायचं. पण रात्री चोर आले, सरी चोर आले आणि जेव्हा ठोकला म्हणता घेणं देणं, धन राहिलं तिथं मी मोकर मार खाल्ला. नुसतं नाव असं आहे धन, नुसतं नाव त्याला मिळालं तरी मार खाल्ला. तो म्हणला देवाची शपथ मी धन तिथंच ठेवलंय म्हटला, पण मी काय त्या धनाला हात लावला नाही. तो म्हणलं खोटं बोलतोय. म्हणलं नाही तू खरं बोलतोय. म्हणले कुठं ठेवले? मी त्या लिंबा खालीचे. म्हणलं नांगराच तास आहे ना, तिथं नांगर सोडून दिला आणि धन तसंच पडलं. चोर गेले तिथं. आता चोर गेल्यानंतर तिने उकरलं, खरं धनाचा हांडा. अरे काय इमानदार मावशीराव म्हणजे, अरे खरंच धनाचा हांडा सांगितलं त्यांनी. हा आले तिने काढ आणि तो धनाचा हांडा घेतला पटांगणात. लय आनंद, किती आनंद झाला सबर त्यांना योगेश महाराज. आता काय नाही ते आनंदाशी जोडा. एवढा मोठा हांडा, 4 जण बसले महाराज. आणि मग काय ती काढली बॅटरीन सोडलं. जेव्हा आतमध्ये सोडल्याच्या नंतर ह्या एवढ्याल्या इंगळ्या, एवढ्याले नाग, विंचून इंगळ्या नागन वळवळ वळवळ लागले, टणटण थरथरा कापायला. अरे काय नालायक माणूस आहे. आणि याच्यामुळे आपल्याला यांनी धन घेतलं नाही ना आपल्याला मारणी घातलं म्हणले, हे याच्या बोकांडी नेऊन वतायचं म्हणले. असं ठरलं. आता ते खरोखरच धन होतं. पण तुकाराम महाराज म्हणतात सर्व विंचू दिशे धन अभाग्या कोळसे, 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 सर्प विंचू दिशे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, सर्प विंचू दिशे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. होतं धन. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझ्या नशिबात नाही करंट तू सर्प विंचू दिशे. आणि पुढे धना भाग्या कोळसे, त्यांना ते कोळसे दिसायला लागले, विंचू दिसायला लागले. हे सगळं झालं. ते म्हणले आपल्याला मारणी घातलं झालं काय लबाड माणूस हा. त्यांचे तोंड बांधलं, पक्क घेतलं डोक्यावरती. बघ याच्या डोक्यावरून वाटायचं म्हणले. आता पूर्वीच्या काळात ते घरालावरून सौन्या राहायचे, असे त्याला धोरे म्हणायचे लोक. ते धोऱ्याखाली झोपलं होतं. ते असं का आम्हाला फसवलं नाही का म्हणलं. गेले ते वर चढले, धोरं काढलं, ते जे झोपलं होतं ना त्याच्या बोखंडी वतलं वरून. ते काय वतले? सर्प विंचू कोळसे जे होतं ते सगळं त्याच्यावर वतलं. पण भाग्याचे निभडसे, जसंच खाली वतलं तसंच सगळ्या सोन्याच्या मोहरा झाल्या. याला काय म्हणतात? हे भाग्याचे निभडसे आणि उद्यमाचे निमित्त काहीतरी लागतं. असं मुद्दा मला मुद्दा सांगायचा आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे आणि लाभतो विशेष. म्हणजे जन्म आणि जगणं हे कर्माप्रमाणेच असतं. आणि तीच गोष्ट जर अदृष्ट उदास झालं, मौली म्हणतात अदृष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. आणि पुढे पुनवे पाठी हिमांशू, पालटे जैसा जसा चंद्र. एक रात्र पालटली की एक तिची एक कला कमी होते. तसाच प्रकारे माणसाचं प्रारब्ध पालटलं रे पालटलं, मग त्याला काही करता येत नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. असा प्रकार आहे. त्याला काही आगा कर्मी जाई उरावे, तै सुखदुःखी फळावे.
ते भोगावया यावे देहाते, त्याला भोगण्याकरता त्याचं कर्म, जे नेतं ते कर्मानेच, मिळतं ते कर्मानेच. म्हणून ज्याचं अदृष्ट उदास झालं त्याला काही केलं तरी त्याला ते मिळतच नाही, कारण ते दैव अनुकूल नाही. ज्याचं दैव अनुकूल त्याला कुठं काही, तुम्हाला आता 2 उदाहरण सांगितले. आणि ज्याचं अदृष्ट उदास झालं त्याची ती गोष्ट मात्र फार कठीण. एका माणसाने शेती केली, त्याला शेतीचं काही जमाना, त्याला काहीतरी व्यापार करायचा. मग व्यापार करायला गेला, फिरता फिरता त्याला मासे विकणारा माणूस दिसला. ते मासे विकणारा तो का रे केवढ्याला विकतो मासा? तो 100 रुपयाला एक मोठा. किती मासे धरतो? तो मोठाले मिळतात 10-5, बाईक छोटे मोठे काही मिळतात. मग किती? तो 1000 रुपये रोज, महिन्याला 30,000. अरे म्हणजे अरे मला महिने पण 30,000, 1000 पण मिळत नाहीत महिन्याला. त्यांनी दिली शेती टाकून, अदृष्ट झाली या उदासू, शेती टाकून दिली. लागला मासे धरायला, जाळं आणलं. आता माशात पैसा मिळतो, जाळं आणलं, विणलं मस्तपैकी, आणि जे मासे धरायला सुरुवात केली महाराज, किती मासे मिळाले असतील त्याला? किती मिळाले असतील बरं? अहो मासे धरायला गेला तर त्याच्यात असे, त्याला डोक मासा म्हणतात, ते त्याला झिंगा म्हणतात. त्याला काय म्हणतात त्याला? हा, तुम्हाला माहित नाही ते, त्या माशातला प्रकार एक तो झिंगा, डोक मासा, झिंगा. मग तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला कसं काय माहित? पुस्तक वाचतोय मी, खात नाही. आणि बऱ्याच दिवस प्रयत्न केलं, त्याच्या जाण्यात काही मासा मिळेना. धिलं ते माशाचं टाकू. पण आता काय करावं म्हणलं, आता दुसरं काय करू आता? तो नाही, मग आता काय करावं म्हणलं, नाही आता शेती करतो म्हणलं. आता परत लागला शेती करायला, खूप येणा धिल्या, पेरलं महाराज. आता दुर्दैव त्याच्याकडून दाट झालं आणि सोडं एवढं बारके बारके कणस आले त्याला. काय करू म्हणलं, पोतभर पण नाही व्हायचं म्हणला. त्याला मासे धरायला गेलो तर झांगा झेंगा, आणि आता शेती केली तर लांगा लोंगा. काय काय प्रारब्धच लय वाईट. 2-4 वर्ष शेती केली पण काही जमाना. मग त्याने आमसारखा एक कीर्तनकार पाहिला, त्याला वाटलं चाल हे फार सोपं दिसतंय हो म्हणला, हे बुवा व्हायचं फार सोपं आहे. बुवा व्हायला गेला, लोकांना बुवा होणं लय सोपं वाटतं. ते आमची गाडी बिडी पाहिली का, छायला काय आईस करते रे महाराज. मला एक मध्ये एकदम म्हणलं, छाल हे महाराज काय आईस करते रे. गादीन काट टाक्यान माणसं पुढे पळत येत, सगळे मागं पुढं पळत येत. महाराज लय आईस करतो. त्याला म्हणलं तू आहे ना महाराज? ते म्हणला जबन म्हणला. त्याला म्हणलं काय? म्हणलं काय नाही, फक्त माझ्याकडे एक 25 वर्ष माझ्या जोड आहे. म्हणलं 25 वर्ष? नको 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 म्हणला. अरे 50 वर्ष जातात महाराज व्हायला. महाराज होऊन इतकं लय विष प्यावं लागतं, इतकं सोपं नाही ती गोष्ट. चल जाऊ द्या. मग तो बुवा झाला. आता त्या दिवशी बुवा झाला महाराज, त्यांनी सगळे कपडे काढले, भगवे कपडे घातले, जटा वगैरे केल्या, सगळा घ्यायला मंदिरात गेला, दर्शन पूजा बिजा सुरू केली, लोकांनी त्याला जेवण दिलं. त्याचा दिवस चांगला गेला. आता मंदिरात बसायचा, मस्त एकांतात मंदिर होतं. दुर्दैव त्या नगर शहराच्या अध्यक्षाची त्याच दिवशी नेमकं चोरी झाली, आणि ते चोर गेले पळून, सगळं गोळा करून घेऊ. आता सकाळीच ते कोतवा लागले शोधायला, कोण चोर होता, कोण चोर होता. आणि शोधता त्या मंदिरात हा बसला होता डोळे झाकून. हायला म्हणलं हे रात्री चोऱ्या करतेत आणि दिवसा ह्या असे डोळे झाकून बसत आहेत म्हणला. हेच लबाड हा म्हणला. तो मस्त पाया पडतो, मी नाही तू नाही, काय वड्या तू इथे एकांतात बसला म्हणजे काय असा. मग बोल तुला काय? त्याला काय येतच नव्हतं. धरला नेला ना, असा हाणला उलटा टांगला, खूप हाणला. आता हाणं लोक रडायला लागले, मोठे नारडायला लागले, लोक जमले. काय झालं काय झालं काय झालं? झालं असं झालं चोर. तो म्हणला मी चोर नाही हो म्हणला, मी साधू हे. आणि मग त्यांनी त्याची सगळी कहाणी सांगितली. लोक सगळे जमले, त्याला उलट टांगलेलं पाहिलं, सोडलं खाली. तो म्हणला माझं ऐका म्हणला. तो म्हणला काय? मी एक शेतकरी आहे म्हणला, शेती जमाना. आणि म्हणून पाहिला म्हणला मासे धरायला गेलो तर तिथं माझ्या जाळ्या सगळ्या म्हणला झांगा झेंगा. ते टाकून शेती करायला गेलो तर म्हणला नुसता लांगा लोंगा. आणि ते टाकून म्हणला आता साधू झालो तर आता उलटा टांगा. आता उलटा टांगा हाणला म्हणला आता मला पहिला झांगा झेंगा, नंतर लांगा लोंगा, आता उलटा टांगा. आता नेमकं काय करू तुम्ही सांगा म्हटला.
काय नको करू भाऊ, तुझा अदृष्ट झाली उदासू पार्ट श्रीमंतीचा विलासू. मुद्दा संपला. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला जगायचा असेल तर ते दैवाने प्रमाण जगावं लागतं. महाराज म्हणतात या ठिकाणी, जेथे जावे तेथे कपाळ सरसे, लाभतो विशेष संत संगे. लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. जेथे जावे तेथे, जेथे जावे तेथे, जेथे जावे तेथे, जेथे जावे तेथे, जेथे जावे तेथे कपाळ सरसे, जेथे जावे तेथे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्याधारी, पूर्व पुण्याधारी होती सानुकूळ, पूर्व पुण्याधारी. जेथे जावे तेथे कपाळ सरसे, लाभतो विशेष संत संगे. मला मुद्दा मांडायचा होता असा, जन्म, जगणं आणि मृत्यू हे व्यवहारामध्ये माणसाचं त्याच्या कपाळ म्हणजे त्याचं दैवच असतं असं आहे. होय, ग्रंथकारांनी त्याचं असं वर्णन केलंय, दैवाधीनम जगत सर्वम, जन्म कर्म शुभाशुभम, संयोगश्च वियोगश्च, संयोगश्च वियोगश्च, न च दैवात परम बलम, दैवापेक्षा जगात बलवान कोणीही नाही. आणि म्हणून दैवा अधीनम जगत सर्वम, सगळं जगत दैवाच्या अधीन. देव असो, ऋषीमुनी असो, संत असो, काय अहो जडाला पण दैव, जडाला पण भाग्य आहे. सर्व दैवाच्या अधीन असतं. आणि म्हणून जन्म कर्म शुभ अशुभ हे सगळं दैवाधीन वाटलेलं असतं. संयोगाश्च वियोगाश्च, तुमच्या संबंधी कोण कोण येतं, तुम्हाला सोडून कोण कोण जातं. संयोग याचा अर्थ अनेक वस्तू तुमच्या जवळ येतात, अनेक वस्तू तुम्हाला सोडून जातात, अनेक व्यक्ती तुमच्या जवळ येतात, अनेक व्यक्ती तुम्हाला सोडून जातात. चांगली व्यक्ती सोडून जाते, कोणाला वाटत नाही मला इडणी सोडून जाऊ, पण जाते की नाही. वाईट व्यक्ती तुमच्या जवळ येऊ अशी तुमची इच्छा नाही, पण येते का नाही, येते. वाईट व्यक्ती, वाईट वस्तू तुम्हाला नको आहे, पण ती येते का नाही. रोग कोणाला आवडतो का, येतो. डास कोणाला आवडतात का, पण येतात. म्हणजे एक व्यक्ती असेल, वस्तू असेल, अजून काय असेल, ज्या गोष्टी तुमच्या संबंधित येतात आणि तुमच्यापासून वियोग होतो त्याचा संयोगाश्च वियोगाश्च, नच दैवात परम बलम, दैव हे फार बलवान आहे. आणि म्हणून ग्रंथकारांनी एक सिद्धांत मांडला असा, यद भावी तदन भावी, भावीचे न तदन्यथा, यद भावी तन अभावी, आणि भावीचे तत् न अन्यथा, नाभाव्यम भवती. कर्मवताम नाशस्य कुतः, कर्मवताम भावस्य नाशस्य कुतः. सिद्धांत फार मोठा आहे, थोडक्यात दोन शब्दात सांगतो तुम्हाला. यद भावी तदन भावी, जी गोष्ट घडणार आहे ती घडणारच आहे. तुम्ही हो म्हटलं तरी घडणार आहे, तुम्ही नाही म्हटलं तरी घडणार आहे. आणि जी नाही, यद अभावी, जी घडणार नाही ती घडणारच नाही. आणि जर असं झालं तर काय होईल तुम्हाला सांग. यद भावी तद न भावी, यद अभावी, जे घडणार नाही ते घडणारच नाही. आणि जे घडणार आहे भावीचे, जे घडणार आहे भावीचे तद न अन्यथा,
ते तुम्ही वेगळं करू शकत नाहीत. का करू शकत नाही? तर न अभाव्यम भवती यः कर्मवताम. जो कर्म करणारा असतो ते अभावात्मक गोष्ट तो करू शकत नाही. आणि भावस्य नाशः कुतः. जे घडलं त्याचा नाश करण्याचं सामर्थ्य नाही. एका वाक्यात तुम्हाला जेवढं समजेल तेवढं माझ्याकडे पहा. जगात अनिष्ट गोष्ट ती हाताने दूर करणारा असा जगात कोणी जन्माला आलेला नाही. आणि आपल्याला इष्ट वस्तू ती आपल्या प्रयत्नाने प्राप्त करणारा असाही कोणी जगात जन्माला आलेला नाही. आणि जर तसं झालं तर ईश्वराचं ईश्वरत्व संपलं. कळतंय का तुम्हाला हे दोन वाक्य? अनिष्ट म्हणून आपल्या सामर्थ्याने कोणी दूर करू शकत नाही आणि इष्ट म्हणून आपल्या सामर्थ्याने कोणी प्राप्त करू शकत नाही. जर असं झालं असतं तर काय झालं असतं महाराज? शास्त्री महाराज काय होईल? ते सगळे स्वतंत्र होतील. आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही सगळं करून घ्याल. इष्टाची प्राप्ती तुमच्या स्वाधीन आहे ना. तुमच्या सामर्थ्याने तुम्ही इष्ट उभं करू शकताय ना. मग तुम्हाला पाहिजे सगळं तसे. कशाला कोण गरीब होईल? कशाला कोण अडणी राहील? नाही, असं होत नाही. आपल्या इष्टाला आपल्याला अपेक्षित आहे तसं आपल्या सामर्थ्याने जगात असा जन्माला आलेला नाही. तो आपल्या सामर्थ्याने इष्ट प्राप्ती करून घेईल. आणि असा जन्माला आला नाही, येऊ शकत नाही का जे अनिष्ट आहे ते आपल्या हाताने दूर करू शकेल. असं कधी घडत नाही. आणि जर तसं घडलं, कर्मवताम न अभाव्यम भवती यः. अरे जो कर्म करणारा आहे, जे त्याला दूर करता येत नाही त्याला दूर करता येत नाही. आणि जे त्याला प्राप्त करायचंय तेही त्याला प्राप्त करता येत नाही. कर्मवताम भावस्य नाशः कुतः. सृष्टीच्या अधीन जी गोष्ट घडते त्या सृष्टीमध्ये त्याला दैव हे कारण असतं आणि म्हणून ती गोष्ट तशी कधी घडत नसते असं आहे. म्हणून तदा दुःख लिप्पेरन नल राम युधिष्ठिरः अवश्यम भावी भावानां प्रतिकार यद भवेद्यदि. तदा दुःख लिप्पेरन नल राम युधिष्ठिरः. पंचदशी मध्ये फार गोड श्लोक आहे तो. अवश्यम भावी भावानां. हे माणसं स्वीकारितच नाहीत. ही माणसं नाकारतात. ही नाही ते गोते खातात, नाही ते गोते खातात. बायकोला दुरुस्ती करायला पाहतात, गरिबीला दुरुस्ती करायला पाहतात. नाही तर दुसऱ्याच काय आला दुरुस्ती काय करतो? हाय ते स्वीकार ना. हाय ते स्वीकार. ते आहे त्याचं करीत राहा. जर तुझ्या दैवात तसं असेल तर उद्या तुला मिळणार आहे ते. पण आता माणसाला पटणार नाही. वा, गरिबीशी नाही लढलं तर मग कोण गरिबीशी नाही लढत? हा, अरे जन्मल्यापासून मरेपर्यंत गरिबीशीच लढत आहे तुम्ही. झालेत का श्रीमंत? कोण नाही रोगाशी लढत. होते का तुमचे रोग नीट? व्हायचा त्यावेळीच होतो, व्हायचा तसाच होत होतो. आणि म्हणून अवश्यम भावी भावानां प्रतिकार यद भवेद्यदि. माझ्याकडे लक्ष द्या. जर तुमच्यात प्रतिकार करायची शक्ती असेल तर काय झालं असतं? नल राम युधिष्ठिरः. जर त्या कालामध्ये तदा दुःखही न लिप्पेरन. नल राजाला दुःख झालं नसतं, रामाला दुःख झालं नसतं, पांडवांना दुःख झालं नसतं. ते काय बावळट होते काय? त्यांना दुःख निवृत्त काही सामर्थ्य नव्हतं काय? देव माणसं होती ती होती का नाही? आलं का त्यांना दुःख निवृत्त करते का? माऊली म्हणतात परेश गवारा. गवारा म्हणजे गाढवा. माझ्याकडे लक्ष दे. परेशा गवारा सादर. कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विंधिले शारंगधर. आणि झाला सहस्रनयन पुरंदर. असं आहे. माऊली म्हणतात अरे गाढवा, कर्माची गोष्ट लक्षात घे. सगर निपुत्री का झाले? ते त्या इंद्राला भग का पडले? चंद्र काळा का झाला? कशाने झाला? हाच प्रकारे ना कर्माची गोष्ट आहे. ती कर्माची गोष्ट आहे. दशरथ वियोगी मेला. राम वनवास. दशरथ वियोगाने का मेला? कर्म. राम वनवासाला का गेला? कर्म. सीतादेवीला वियोग का झाला? कर्म. दुर्योधन रणात नसला का? कर्म. पांडव वनवासाला गेले, महापंथाला गेले का? कर्म. किती म्हणून तुम्हाला कर्म सांगू. आणि म्हणून स्वयं कर्मातिमानी
कर्माते शंभूमानी. हा कर्माते शंभूमानी आपण किती पळसी कर्मा भेन आणि बाप रखुमादेव विठ्ठला शरण असे केले कर्मे निवारे नारायण. मुद्दा सांगायचा आहे दैवाधीन जगत म्हणजे हे सगळं आपल्याला टाळता येत नाही. म्हणजे म्हणून तुकोबऱ्या सांगतात जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. परमार्थमधली गोष्ट सांग. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. विठाल 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 परमार्थ करत असताना जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. परमार्थ करत असताना नशिबाशिवाय करता येत नाही. तुम्ही ला सगळंच काय होतं तसंच होतं. संतांनी लिहिलंय. नाथ महाराज म्हणतात परमार्थात येत असताना काय नामस्मरण करायचं असलं तर काय कर. जन्मोजन्मांतरे असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्रे येल श्रीरामाचे. गोष्ट खरी खोटी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली अनंत जन्माचे सुकृत पदरी. आणि मग त्याचे मुखी हरिपायठा होय जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. लक्षात आलं तुमच्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे सदैव भाग्य तोची. दैव जर नसेल तर त्याला परमार्थ मिळत नाही. दैव जर असेल तर त्याला परमार्थ मिळतो. आणि म्हणून जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. पुढे मोठा परमार्थाचा मोठा विषय आहे. हा कर्म दैवच. मी आधी तुम्हाला दैवाधीन सर्व जगात तुमची वाईट बुद्धी होती त्याला ते कर्माचं कारण आहे. ते 1-2 मिनिटं सांगतो तुम्हाला. त्या कर्माला 2 अंकुर फुटतात. एक तत्सदृश्य कर्म करायची वासना होते आणि एक भोगाची वासना असते. भोगायचं असतं ते. तत्सदृश्य कर्म करायची वासना त्याला ते तसं करावं लागतं. आणि भोगाची गोष्ट असते त्याला प्रावधान त्याला ते भोगावं लागतं. म्हणून त्याला इच्छा अनिच्छा परीच्छा. फॅन चालू कर भाऊ लोकांना गरम लय. विठाल 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 फॅन चालू केलं तर तुम्हाला कीर्तन ऐकता येणार नाही. मग तुम्हाला काय करायचं ते ठरवा. इच्छा अनिच्छा परीच्छाच तुम्ही सांगितला बरा प्रश्न चांगला केला तुम्ही. इच्छा का होते माणसाला. इच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि परीच्छा प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध असं असतं त्याला ते माहीत असतं. राहू दे किती गरमत आहे नको लावू ऐकू दे 5-10 मिनिटात संपणार आहे. अरे उन्हात कामं करणारे त्याला एवढं काय दे याला जपता कीर्तन टाकून याचं काय एवढं. मी आता 2 तासात घेतो आटपून तुम्ही चिंता नको. हा हा तुम्हाला आता परीक्षा प्रावधानी गरम झालं तरी ऐकायचं आहे. आता तुमचं काय चालणार आहे. आता तोल मी आगे. इच्छा अनिच्छा परीच्छाच प्रारब्धम त्रिविधम स्मृतम. इच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि परीच्छा प्रारब्ध. हे माणसाचं काम होतं हे असं. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. तर इच्छा प्रारब्ध याचा अर्थ जाणता तुम्ही. तुम्हाला उदाहरण सांगतो. जाणता तुम्ही लक्ष देऊन ऐका. असं म्हटलंय अपत्य सेवनश्चोर राजदारा रता अपि जानन्त्येव स्वानर्थम. जानन्त्येव स्वानर्थम जानन्त्येव स्वार्थम. विच्छन्ति आरब्ध कर्मतः. उदाहरण दिले त्याच. काय सांगितलंय. अपत्य सेविनः चोरः राजदारा रतापि. अपत्य सेविनः इथं कोणला साखर आहे कोणला मीठ आहे कोणला मूळव्याधी कोणला पित्त आहे. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. आता पंक्तीला बसल्यावर ते रोग आठवतील का तुम्हाला. मला पित्ताचा खूप त्रास. काही खाल्लं तर पित्ताचा त्रास होतो मला माहिती आहे. पण जर कालवण चांगलं झालं दुसरं तर काही खात नाही. भाकर का मी काला केल्याशिवाय आता प्रत्येक घासला पित्त होणारे जागरण होणारे त्रास होणारे तरी वरपून खाणार ते. जानन्त्येव स्वानर्थ. अपत्य सेविनः. पंगत बसली का ते गुलाबजाम आले का तो नको 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 अहो मला साखर आहे मला साखर. शेजारचा म्हणतो
अहो पंक्ती दे सप्त्याचं आहे त्याला एक एखादा घ्या. नाही तशा गोळ्या घेतलेल्या आहेत म्हणतो मी आज. पण तशा गोळ्या घेतलेल्या आहेत म्हणलो ह्यो 4 खातो ह्यो 6-8 वाजतो ह्यो. त्याला माहित आहे का नाही सिद्धांत मोठा आहे. त्याला माहित आहे की नाही हे मी अपथ्य करतोय. हे अपथ्य सेविना. ज्याला साखर आहे त्याला माहित असून तो साखर खातो की नाही. ब्लड प्रेशर माहित असून मीठ खातो की नाही. बायकोला चोरून खातो तो आपण पाहतो. अपथ्य सेविना. ज्याला पित्त आहे त्याला माहित याचा मला त्रास होतोय तरी तो खातो. एवढ्यात तुम्हाला सगळ्याला कळलं नसेल. अपथ्य सेविना चोर वर पा. चोरी करणारे माणसं त्यांना माहित नाही का. चोरी दिवसा करतात का रात्री करतात. हा गावठे पाटील कधी जाते चोरी करायला. मोठेच म्हणायचं आपल्यासारख्या किरकोळ कायला घ्यायचे. मोठे डाकू रात्री जातात तोंड बांधून जातात तोंड काळं करून जातात का. लोकांनी ओळखू नये लोकांनी पकडू नये. आणि जर पकडलं तर काय होईल त्यांना ते माहिती आहे की नाही. मी जर पकडलो तर मला जेलमध्ये जावं लागेल. मला शिक्षा होणार आहे हे चोराला माहिती असूनही तो चोरी करतो की नाही करतो. राजाच्या दारामध्ये घोडा खरारा करणारा मनुष्य असतो आणि त्याचे राणीशी संबंध असतात. मग त्याला हे माहिती की नाही. हे आज नाही उद्या राजाला माहिती. आणि राजाला माहिती झाल्यानंतर आपलं मुंडकं तुटणार आहे. जानन्त्येव राजदारा रतापी. राणीशी रत झालेल्या माणसाला हे कळतंय माझा मृत्यू आहे. चोरला हे कळतंय चोरी करतोय पण माझा एक दिवस तरी मृत्यू आहे. आणि अपत्य करून खाणाऱ्या माणसाला माहिती ही याचा मला त्रास होणार आहे. मग हे का करता. जानन्त्येव स्वानर्थम. जाणतात ते पण इच्छन्ति आरब्ध कर्मतः. याला म्हणतात इच्छा प्रारब्ध. कारण नसताना ती प्रारब्ध इच्छा निर्माण करतं आणि त्याला ते करायला भाग पाडतं. बलात्कार करणारी माणसं कोण आहेत बलात्कार करणारी माणसं. अरे जेलमध्ये जाणारी माणसं कोण आहेत. वकील आहेत की नाही. जज आहेत की नाही. सर प्रोफेसर आहेत की नाही. मंत्री महामंत्री आहेत की नाही. महाराज लोक आहेत की नाही. कोण गेलं जेलमध्ये. महाराज जेलमध्ये आहेत की नाही. आहेत. उदंड मोठमोठे 50-50 हजार कोटीचे आश्रम ज्यांचे ते उदंड जागतिक माणसं आहेत. जानन्त्येव त्यांना माहीत होतं. सर प्रोफेसर आहेत का नाही जे बलात्कार करणारे. वकील आहेत की नाही. आज 10, 5, 25 जेलमध्ये आहेत. जेज तुम्हाला यादी सांगेल मी त्याची. जेज का जेलमध्ये गेला. वकील त्याला माहित नाही का वकील का जेलमध्ये गेला. सर प्रोफेसर शिकवणाऱ्या मुलीच्या नादी लागून तो जेलमध्ये का गेला. याला काय उत्तर आहे. जानन्त्येव. हे जाणतात माणसं पण ते तुमचं दैव तुम्हाला इच्छा निर्माण करतं आणि तुम्हाला ते भोगायला भाग पाडतं आणि तुम्हाला ते दुःखात पाडतं. याला म्हणतात इच्छा प्रारब्ध. समजलं का. इच्छा प्रारब्ध. मग तसंच आहे अनिच्छा प्रारब्ध. अथकेन प्रयुक्तोयम पापैश्चरति पौरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियोजितः. इच्छा नसताना माणसं तिथं ते जातात ते. मग त्याला काय म्हणतात अनिच्छा प्रारब्ध. हे जसं जाणून केलं जातं तिथं त्याला न जाणता सुद्धा त्या ठिकाणी तिथं कोण त्याला नियुक्त करतं ते अर्जुनाचा मोठा प्रश्न आहे. आता केन प्रयुक्त कोण त्याला प्रवृत्त करतो. त्याला दुसरं तिसरं कोणी प्रवृत्त नाही करीत. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात जे हे उपाधी हे जाणती ते जे सर्वज्ञ होते हे उपाधी हे जाणते ते मार्ग सांडून अनारसे चालते केवी. हे असं का होतं. अरे तेही परधर्मे राहतती. मग ते असं चुकीचं का वागतात. तो त्याचं कारण त्यांची इच्छा नाही. वर पहा संपवतो नका जांभळे देऊ. झालं. तुमच्या आमच्या आतला काम आतला क्रोध आणि आपला आतला लोभाचा भडका झाला का तो माणूस पण विसरतो.
कामाचा भडका झाला, कामाचा उद्रेक झाला का तो माणूस पण विसरतो. विचाराची जागा काम घेतो, विचाराची जागा क्रोध घेतो. आणि एकदा क्रोधाचं कामाचं साम्राज्य झालं तर त्याला योग्य अयोग्य निवडा होत नाही. त्याचं ज्ञान हरपून जातं. मग त्याची इच्छा नसताना काम कशात ढकलतो, क्रोध खून करण्यात ढकलतो, काम बलात्कार करण्यात ढकलतो, लोभ चोरी करण्यात ढकलतो. का? जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. याचा अर्थ असा आहे, तुमची इच्छा नाही पण अनिच्छा प्रारब्ध. पहिलं सांगितलं इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, आणि नंतर सांगतो परीच्छा प्रारब्ध. परीच्छा, इच्छा नसताना मित्र निघाला, तो ह्या चाल रे इथून जाऊन यायचं. आई म्हणते अरे आत्ता दमून आलाय तो, बसलाय जेवायला, कशाला तू ये जाऊन. काय? अरे नको जाऊ दे ना काकू, नेतो त्याला माझ्याबरोबर, आम्ही तिथून आम्ही दोघं जेऊ. अरे पोर ऐकतच नाहीत, कशाला जातो तू? नाही आई आता येतो. बसल्याला उठतो, गाडीवर बसवतो, गेला तिकडं, गेला कुठं धडकला का दोन्ही तिकडंच खकान गेले. कोणतं प्रारब्ध आहे? इच्छा आहे का अनिच्छा आहे का? परीच्छा. त्याच्या इच्छेने घडतं. जीव एवढा बांधलाय, कधी आपलं इच्छा प्रारब्ध गुंतवतं, कधी अनिच्छा प्रारब्ध गुंतवतं, आणि कधी परीच्छा प्रारब्ध गुंतवतं. जेथे जावे, इच्छेत कपाळच आहे, अनिच्छेत कपाळच आहे, आणि परीच्छेत सुद्धा दैव सोडित नाही. दैवाधीन सर्व जगत. मुद्दा एवढा आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. तुम्हाला त्याच्यावर गमतीच्या गोष्टी सांगितल्या असत्या, पण नको आता. कोणती गोष्ट मर्यादित असावी असो तो भाग. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. लाभतो विशेष संत संगे. संतांच्या संगतीत विशेष प्रकारचा लाभ असतो. सामान्य लाभही असतो आणि विशेष लाभही असतो. विठाल विठाल संत संगतीचं मोठं प्रकरण आहे. पण आज कामाची पोथी सुरू झाली, आपल्या कर्माची पोथी सुरू झाली, ती गेली कर्मात. आता पाठ सांगणार असल्यामुळे ती एखादा विषय छेडला का तो त्याच्या पार तळापर्यंत जायचा स्वभाव येतो माझा. आता ते तसं झालं, ते आता राहू द्या, काय नाही. पण चला तुम्हाला कर्म सांगितलं. लाभ होतो विशेष संत संगे. संतांच्या संगतीत सामान्य लाभ होतो आणि संतांच्या संगतीत विशेष लाभ होतो. सामान्य लाभ काय होतो? जाड्यम धियो हरते सिंचति वाची सत्यम मनो नित्यम पापमपा करोति चित्तम प्रसादयति दीक्षुतन तनोति कीर्तम सत्संगति किन्न करोति. कथय सत्संगती किन्न करोति पुंसाम. पुरुषाला संतांची संगती काय करीत नाही? जाड्यम धियो हरते. संतांच्या संगतीत गेलं तर बुद्धीचं जाड्य पण तुमचं अज्ञान दूर होतं. जाड्यम धी हरते सिंचति वाचे सत्यम. संतांची संगती तुम्हाला खरं बोलायला शिकवते, संतांची संगती तुम्हाला खरं वागायला शिकवते, संतांची संगती तुम्हाला खरं करायला शिकवते, खरं मानायला शिकवते. म्हणजे सत्य मानणं, सत्य बोलणं, सत्य करणं, सत्य समजणं ही सत्संगतीची देण आहे. याला म्हणतात संतांच्या संगतीतला लाभ. मनोन्नती म्हणजे तुमच्या मनाला स्वच्छ करणं, या ठिकाणी मनोन्नती. आणि पुढे पाप मपा करोती. मनाची उन्नती करून सर्व पापाची निवृत्ती. तुका म्हणे पापेन जाते संतांची जपे. पाप दयात काय? पाप देवतया जवळी वसे. संतांच्या संगतीत पाप मपा करोती, पापाची निवृत्ती होते. आणि चित्त प्रसाद येती. चित्त शुद्ध करण्याचं जगात काहीही साधन नाही. ते बाजारात मिळत नाही. तुमच्याकडे साबण नाही ना, तुमच्याकडे काही साधन नाही. चित्त मलिन करायचं सगळं तुमच्याकडे आहे, पण चित्तशुद्धीचं साधन तुमच्याकडे नाही. चित्तशुद्धी करण्याकरता संतांची संगती उत्तम साबण आणि पाणी आहे. चित्त प्रसाद येती. आणि संतांच्या संगतीत राहिलो तुम्हाला कोणी वाईट म्हणतं का? नाही. दीक्षुतनोति कीर्तम. तुमची धवल कीर्ती. अहो महाराजांच्या शेजारी जाऊन बसला एखादा पेताडा असला तरी लोक टपकन पाया पडतात त्याच्या. माझ्या संगतीत आला होता एक मोठा बिचारा, तो घवटे पाटाला माहीत आहे, तो मोठा होता. त्याला अध्यक्षण मिध्यक्षण करून ठेवून साहेबचं पेताड होतं. लोक त्याच्या पाया पडायचे आणि त्याच्याच गळ्यात हार घालायचे. आणि त्याच्यात मला लोक बाजून मलाच तोडून जायला नव्हतं त्याला पाया पडायचे. अरे म्हणलं उलटाच कार्यक्रम झाला.
त्या माणसाची धवल कीर्ती. अरे आपण माळा घातल्या, काय लायकी बरं आपली, काय लायकी भाऊ आपली सांगा तुम्ही. माळा घातल्या, गंध लावतो, दोना पाठीत, लोक आपल्या पटापटा पाया पडतात, हार घालतात, दिवने काय कशाचं आहे हे सत्संगतीच आहे महाराज. सत्संगती याचा अर्थ म्हणजे काय, गाथा ज्ञानेश्वरी भागवत याच्या विचाराने जीवन जगणं, यालाच संताची संगती म्हणतात. संताची संगती या शब्दार्थ नेमकं काय आहे, जे गाथ्याने विचार सांगितले तसं जीवन जगणं, ज्ञानेश्वरीने विचार सांगले तसं जीवन जगणं, याला म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून तसं जीवन जगणं म्हणजे माऊलींची संगती आहे. गाथा वाचून तसं जीवन जगणं म्हणजे तुकोबऱ्याची संगती आहे. भागवत वाचून तसं जीवन जगणं म्हणजे नाथबाबांची, नाथ महाराजांची संगती आहे. ही संताची संगती जर केली तर माणसं त्याला डोक्यावर घेतात. हे माझे लय अनुभव मोठमोठे आहेत महाराज. अहो बांधावरचा माणूस, मी गाई वळणारा माणूस, बांधावरचा माणूस, काय मला कळे भगवान, मला काय, मी आता म्हातारा झालो म्हणजे इतकं चक्र होऊन जायचो. अहो एवढं मला आटत, एवढा मान ना की मलाच अंदाज करता येत नाही. प्रचंड मोठमोठे कार्यक्रम, फार नागपूर ते मुंबई कुणीकडे फार प्रचंड कार्यक्रम. फार ती माझी गाडीच व्यासपीठाला जायची. हे मागे पुढे माणसं. आजही ते हार तुरे, तुम्ही काय माझ्या नशिबात हार आणि तुरे. नुसतं कोणाच्या घरी जाऊन बसलं का हे 10-5 हार, हे एवढाले मोठाले हार. हा काय प्रकार आहे, हे संत वाक्याचा प्रभाव. नुसतं परमार्थ केलं. आता समजा मी बायका पोर घेऊन संसार करीत असतो, कोणी हार नसते घातला पण दुसरंच काहीतरी घातलं असतं. संतांचा प्रभाव कशाला सांगलं, दीक्षु तनोती कीर्ती, त्या माणसाची धवल कीर्ती होण्याकरता. अरे परमार्थ एवढा सोन्यासारखा आहे तरी त्या माणसाला त्या परमार्थाचा वाकारा येतो. आता काही माणसाने त्याच्या लोण्यातच शेण कालवलंय, त्याला आपण तरी काय करणार आहेत. आजकाल आपण ते पाहतो, रे लोण्यात शेण कालवायला लागली ती माणसं, लोण्यात शेण कालवायला लागली भडवे. पण या भडव्यांना नक्की याचं उत्तर द्यावं लागेल. हे कोणाला चुकणार नाही. अनिती कोणाची गय करत नाही. संतांची संगती कीर्ती देते, विषय संपला. मुद्दा सांगायचा आहे. मग संत संगती आहे का नाही, कथय संत संगती किन्न करोती पुंसाम. हे सगळे तुम्हाला लाभ सांगितलेत. हे सामान्य लाभ आहेत, हे विशेष लाभ नाहीत. आणि विशेष लाभ कोणता आहे, तो भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पुढे काय रे, येथून अनुभव माथा आणि मरणा वाचून हे काय लाभ, आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे अनून भोग विषेखे हरी खेजेना. असं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे आत्मलाभ हा विशेष लाभ आहे, परमात्मलाभ हा विशेष लाभ आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरेशे भोगतो विशेषे संत संगे. विठोबार कुमारे जय विठोबार कुमारे, विठोबार कुमारे, विठोबार कुमारे, विठोबार कुमारे. जेथे जावे तेथे कपाळ सरशे भोग लाभतो विशेषे संत संगे. अल्प वेळेत अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या प्रथम चरण थोडंसं चिंतन केलं. हे योग्य असेल, जे योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचं आहे, अवलित ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांचं आहे. त्याचं आचरण करा, भगवान त्याचं निश्चित आपल्याला फळ देतील. न्यून वाटला असेल भर घाला, अधिक झाला असेल वजा करून टाका. आणि झालेली शिवा भगवतचरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. आजचा कार्यक्रम आरंभाला सांगितल्याप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी हरिभक्तपरायण सोपान रंगनाथ जंगले, म्हणजे टोपण नावून त्यांना आपण अण्णा म्हणत होतो. असं आज त्यांचं वर्षश्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. आणि एकूण त्यांचे मुलं, त्यांचे पुतणी, त्यांचे पुतणे, त्यांच्या भावजाई आणि त्यांची पत्नी या सर्व कुटुंबाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं.